प्रेज द लॉर्ड सर्वांना. आज आपण लूक ह्याचा 17वा अध्याय आणि 32वा वचन पाहणार आहोत पवित्र शास्त्रामधून. आणि त्याच्यामध्ये परमेश्वराचं वचन सांगतं की लोटाच्या बायकोची आठवण ठेव. आता इथे परमेश्वर लोटाच्या बायकोबद्दल आठवण का करायला सांगत आहेत? पवित्र शास्त्रामध्ये कित्येक अशा सेविका आहेत आणि कितीतरी स्त्रियांचं वर्णन केलेलं आहे, पण लोटाच्या बायकोविषयी परमेश्वर का म्हणत आहे आपल्याला की तुम्ही लोटाच्या बायकोची आठवण करा? कारण या ठिकाणी परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त हे आपल्याला शेवटच्या काळाविषयी आणि देवाच्या न्यायाविषयी शिकवत आहे. इथे जेव्हा परमेश्वराने सदोम आणि गमोरा ह्याचा नाश करायचं ठरवलं होतं, तेव्हा लोट आणि त्याच्या कुटुंबियांना परमेश्वराने एक आज्ञा दिली होती की जेव्हा मी तुम्हाला बाहेर काढेन तेव्हा तुम्ही परत मागे फिरून बघू नका. आणि जेव्हा लोट आणि त्याच्या कुटुंबियांना बाहेर आणत असताना लोटाची बायको ती आज्ञा मोडते आणि ती मागे फिरून बघते आणि तिथे ती मिठाचा खांब बनते. तर इथे आपल्याला परमेश्वराचं वचन हे शिकवते की जेव्हा परमेश्वर आपल्याला आज्ञा देतो तेव्हा आपण ती पूर्णपणे पाळली पाहिजे. जे आपण पूर्वी वाईट गोष्टी केल्या त्याच्याकडे आपण परत फिरलं नाही पाहिजे. संसाराची अभिलाषा किंवा ह्या गोष्टींकडे आपण आपलं मन लावून मागे फिरलं नाही पाहिजे. आणि संकटासमयी जेव्हा परमेश्वर आपल्याला बाहेर काढतो, जेव्हा परमेश्वर आपल्याला आज्ञा देतो की तुम्ही अशा रीतीने चाला, तेव्हा आपण पुढे चाललं पाहिजे आणि मागे फिरून नाही बघायला पाहिजे. कारण ह्या ठिकाणी जेव्हा लोटाच्या बायकोने आज्ञा पाळली नाही तेव्हा तिचा मिठाचा खांब झाला आणि तसं आपली परिस्थिती होऊ नये म्हणून परमेश्वर आपल्याला एक चेतावणी देते की तुम्ही लोटाच्या बायकोची आठवण करा आणि तिच्यासारखे होऊ नका, मागे वळून बघू नका. ज्या वाईट सवयी तुम्ही सोडल्या आहेत त्या पुन्हा तुम्ही करू नका. आणि संकट समय नेहमी परमेश्वर आपल्याला काय आज्ञा देत आहे हे तुम्ही ऐका आणि त्याचं पूर्णपणे पालन करा, म्हणजे तुमचा नाश होणार नाही. प्रेज द लॉर्ड.